परत एकदा तुमचं विशाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत आहे। आणि आज आहे संडे, तर आजचा ब्लॉग आपण इथून घरूनच स्टार्ट करतोय। तर थोडंसं प्रियंकाचे फोटोशूट करायचे आहेत। प्रियंका तिकडे वाट बघते, तर थोडंसं प्लॅनिंग नव्हतं, बट दिवसभर कंटाळा आला तर बोलो कुठेतरी एक कार घेऊन। ओके चला, फर्स्ट स्टार्टर मध्ये चालू झालेली आहे। चला, मस्त बाहेर सनसेट झालेला आहे आणि मस्त सूर्याची किरण फायनली। कमीत कमी आपल्या गावापासून किम बीच 2 ते 3 किलोमीटरवर असावा बहुतेक अंदाज आहे, अंदाजे सांगतो तुम्हाला। आणि या साईडला मस्त सनसेट होत आहे। तर चला, आजचा ब्लॉग आपण स्विफ्ट मधूनच चालू करतोय। गाडी पार्क केलेली आहे। तर प्रियंकाला खूप थंडी लागलेली आहे, कारण पूर्ण गार वारा सुटलेला आहे आणि मस्त प्रियंकाला लागली आहे थंडी। प्रियंका खूप कुडकुडलेली आहे, तर आपण तिकडे जाऊन जरा बसूया। परत एकदा तुमचं विशाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत आहे। आणि आज आहे संडे, तर आजचा ब्लॉग आपण इथून घरूनच स्टार्ट करतोय। तर थोडंसं प्रियंकाचे फोटोशूट करायचे आहेत। तर नॉर्मल लोकेशन नाही मिळत आहे, बट बघूया कुठे किमला वगैरे जाऊन आपण थोडंसं फोटोशूट वगैरे करणार आहोत। तर चला, आजचा ब्लॉग आपण किमचा स्पेशल तुमच्यासाठी किम बीच थोडासा सनसेट वगैरे बघूया, कसं काय आपल्याला सिनेमॅटिक वगैरे शॉट वगैरे घेता येतात का। तर बरेच दिवसांनी आज प्रियंका आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे, ब्लॉगमध्ये। तर चला, भेटूया आपल्या आरोमध्ये। चलो फायनली आज बऱ्याच दिवसानंतर आपण आरोला काढत आहोत। प्रियंका तिकडे वाट बघते, तर थोडंसं प्लॅनिंग नव्हतं, बट दिवसभर कंटाळा आला तर बोलो कुठेतरी एक कार घेऊन छोटीशी राईड करून येऊया। तर ही बोलते माझे फोटो पण क्लिक करूया। तर चला, ओके चला, फर्स्ट स्टार्टर मध्ये चालू झालेली आहे। तर पुढचा कॅमेरामॅन आपला चेंज होणार आहे, पुढचा कॅमेरामॅन प्रियंका। चला, तर भेटूया रोड मध्ये। सनसेट झालेला आहे आणि मस्त सूर्याची किरण फायनली। पासून निघालोय। कमीत कमी आपल्या गावापासून किम बीच 2 ते 3 किलोमीटरवर असावा बहुतेक अंदाज आहे, अंदाजे सांगतो तुम्हाला। आणि या साईडला मस्त सनसेट होत आहे। तर चला, आजचा ब्लॉग आपण स्विफ्ट मधूनच चालू करतोय, कारण आज डेल्टा काढलेली नाहीये। आज आपण शूट पूर्ण करणार आहोत स्विफ्ट मधून, आरो मधून। तर मस्त असं अँगल दिसतोय। हा सगळा शूट आपण गोप्रोनी करत आहोत, कारण आयफोननी थोडंसं वाईट अँगल कमी येतोय, तर बघू शकता। आजचा प्लॅन काय एवढा खास नाही आहे, बट थोडंसं बाहेर पडून माइंड थोडंसं फ्रेश करायचं होतं, म्हणून थोडंसं किमला जाऊन निवांत बसून थोडेसे फोटोशूट करणार आहोत प्रियंकाचे। तर प्रियंका आहे आपली बरेच दिवसांनी इकडे। प्रियंका हाय कर। बरेच दिवस ती आपल्या व्हिडिओमध्ये आली नाही, बिझी होती तिच्या कामात। तर बघूया
जर कुठे जवळपास आपल्याला थोडी छोटीशी राईड वगैरे करता आली तर आपण तिला घेऊन करणार आहोत. तर कसं तुम्हाला अँगल वाटतोय, वाईट अँगल गोप्रोचं ते नक्की सांगा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा की आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात. आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. फायनली आता आपण चोंडीवर पोचलेलो आहोत. मस्त असं चांगला सनसेट होत आहेत, कारण सनसेटचे आपले बरेच व्हिडिओ झालेले आहेत. त्यामुळे मी काहीतरी आज थोडंसं नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया. तर आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे. तर 1-2 मिनिटात आपण पोचणार आहोत. हे आलं समोर किहिम बीच. समोर पार्किंग एरिया आहे, पण आपण तिकडे न जाता लेफ्ट साईडला जाणार आहोत. तिथे गाडी वगैरे लावायला व्यवस्थित मिळतं चान्स. हा ॲक्च्युली राईट साईडला जो आहे तो मेन बीचची पार्किंग आहे. तिथे समजणार आहोत लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला गाडी पार्क करून पुढे आपण समुद्राचा आनंद घेणार आहोत. सो इथे आपण पार्क करूया गाडी. चलो. पण घे. चला उतरू घे. इथे पण गाडी पार्क केलेली आहे. मस्त असं सनसेट झालेला आहे, जबरदस्त. आपली आरो बरेच दिवसांनी ब्लॉगमध्ये ॲक्च्युली जास्त काढत नाही आहे कार, कारण जास्त टाईमच मिळत नाही आहे. त्यामुळे जास्त तिचा यूज होत नाही आहे. चला. चलो चलो फटाफट. सनसेट चांगला ब्राईटनेस दिसतोय, तर फटाफट शूट करू आपण. ओ माय गॉड, भरती आहे. हे बघ, इथे जाऊया शूटला. आधी फोटोशूट करूया का 2-3 इथे. हां, हा लोकेशन पण चांगला आहे. तो आपण इथे प्रियंकाचे 2-4 फोटो वगैरे शूट करूया, कारण ब्राईटनेस जाण्याआधीच थोडंसं व्यवस्थित फोटो येतील. नंतर आपण बीचवर जाणार आहोत तिथे, कारण बीचवर आता सध्या भरती आहे, तर जास्त आपल्याला उतरायला नाही मिळणार. बट आपण खालती जाणारच आहोत बीचवर. इथे थोडेसे फोटोशूट करूया. तर चला भेटूया जरा थोड्या वेळाने. चला, इथे थोडेसे फोटोशूट केले आहेत. आता खालती जाऊन थोडेसे फोटोशूट करणार आहोत. तर बघूया खालती किती क्राऊड आहे. बीचवर तसा क्राऊड असतोच हॉलिडेजला, पण मला किहिम बीच सर्वात जास्त आवडतं. एकदम शांत बीच आणि मजा येते फोटोशूट व्हिडिओसाठी वगैरे. मस्त असं सनसेट होत आहे समोर, मस्त वाटतं. इथे छोटे मोठे टपरे आहेत त्या साईडला.
बोटिंग. मस्त असं सनसेट होते समोर, जबरदस्त वाटतं. एवढा क्राऊड नाही आहे, बट क्लायमेट खूप थंड आहे आज, समजत नाही आहे. स्पीड बोट्स, बोटिंग वगैरे, बनाना राईड्स वगैरे तुम्ही इथे करू शकता. बरेच प्रकारचं बोटिंग इथे तुम्ही. पॅरासेलिंग दिसत नाही ॲक्च्युली, कारण पॅरासेलिंग गेली 2 वर्ष करत होते इथे, पण आता दिसत नाही आहेत सध्या, तर माहिती नाही आहे. नंतर आपण कोणाला तरी विचारूया. पण बाकीच्या सगळ्या प्रकारच्या बोटिंग्स वगैरे इथे होतात. मस्त वाटतं. आणि आज खूप भरती आहे, कुठं मस्त वाटतं ना. पण वारा पण एकदम थंड आहे. तर ॲक्च्युली खास प्रियंकाच्या फोटोशूटसाठी आपण आलेलो. तर बघूया काय लोकेशन कुठे मिळत असेल तर चांगला. इथे बोटिंग याचा विचार करायचं का इथे समोर, त्या तिथे जाऊया. त्या याच्यावर पण मस्त येते, तिथे करू आपण समोर. ठीक आहे, मस्त सनसेट होतो आहे. बघूया थोड्या वेळानंतर थोडेसे आपल्या सिनेमॅटिक जर शॉट घेता आले सनसेटचे तर घेऊया आपण. मस्त असं वारा सुटलं, तुम्हाला पण साऊंड, बॅकग्राऊंड साऊंड इफेक्ट होत असेल वाऱ्याचा. तिकडे खांदेरी, उंदेरी, तो पण आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत व्यवस्थित प्लॅनिंग करून. कारण मीच बरेच वर्ष तिकडे कधी गेलेलोच नाही आहे. ॲक्च्युली तिकडे जाण्याचा आपण एक प्रयत्न करूया आणि एक मस्तपैकी व्हिडिओ बनवूया. कारण अलिबागमध्ये अशी बहुतेक म्हणजे बहुत असे बरेच अशी पर्यटक स्थळे आहेत, देवस्थानं आहेत की ते आपण अजून एक्सप्लोअर केलेली नाही आहेत. पण आपण वेळात वेळ काढून जर कुठे जाण्याचा म्हणजे जाऊ, त्यावर छोटा मोठा एक ब्लॉग बनवून आपण यूट्यूबवर नक्कीच अपलोड करूया. मस्त वाटतं कारण आज वातावरण एकदम म्हणजे असं गार वारा येतो. तर तिथे आता मी प्रियंकाचे 1-2 फोटोशूट करणार आहे. तर भेटूया आपण थोड्या वेळानंतर. बाय. पहिल्यांदा असं झालं आहे बीचवर लोकेशन मिळत नाही आहे. चला, क्लायमेट मस्त आहे. मामा बरायच ना. मस्त सनसेट होतो. मला ॲक्च्युली सनसेट बघायला खूप आवडतं पहिल्यापासून. अगदी एकदम म्हणजे असं शांत बसून सूर्याकडे बघत राहावं. तो जो दुखता वेळेस जो त्याचा ब्राईटनेस किंवा त्याचा कलर असतो तो बघायला मला खूप आवडतं. तर आपण थोडेसे नंतर थोड्या टायमाने सिनेमॅटिक शॉट घेऊया. कारण प्रियंकाचं फोटोशूट जाम म्हणजे बराच वेळ लागणार आहे त्यासाठी, कारण लोकेशन मिळत नाही आहे. तर ॲक्च्युली तिथे बघूया जाऊन. तर चला. तर मुलींच्या बाबतीत कसं असतं, मुलींना किती फोटो काढले तरी कमीच असतात. आमचेच फोटो काढायला कोण मिळत नाही. ॲक्च्युली बीचवर एवढा वारा आहे ना, तुम्हाला सांगतो, भरपूरच. इथे क्लिक करूया. थोडासा बॅकग्राऊंड चांगला दिसतो झाडांचा. चला. फायनली बघू शकता तुम्ही इथे भरपूर वाऱ्याने वाळू उडत आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल खूप वारा सुटला आहे. ॲक्च्युली असं वाटतं कुठेतरी थोडंसं जरा शांत बसूया आल्यासारखं, जरा रिलॅक्स फील होईल. कारण थांबायची इच्छा होत नाही आहे, कारण खूप वारा सुटलेला आहे. तो पण एकदम थंड वारा आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड साऊंडला वाऱ्याचा आवाज येतच असेल. तर थोडेफार, कारण लोकेशन तसं राहिलेलं नाही आहे फोटोशूटसाठी. तर चला अजून पुढे काहीतरी दाखवतो.
तिकडे जाऊया पुढे. ॲक्च्युली भरती येते ना, ॲक्च्युली भरतीचं टायमिंग चालू झालेलं आहे, त्यामुळे पाणी वरती येत आहे भरपूर. सो जेट स्की इकडे जबरदस्त. ॲक्च्युली असं क्लायमेट झालं आहे, प्रियंकाला लागली आहे थंडी. प्रियंका खूप कुडकुडलेली आहे, तर आपण तिकडे जाऊन जरा बसूया. तर ॲक्च्युली प्रियंकाला विचारूया, आज अचानक ती फोटोशूटसाठी बाहेर पडली आहे, कारण आपण आता राईडला तर कुठे गेलेलोच नाही आहेत. तर बघूया, छोटी कुठे राईड करता आली तर आपण करणार आहोत. आता येऊन बाकड्यावर बसलेलं आहे, कारण क्लायमेट खूप विचित्र झालेलं आहे. थंड वारा भरपूर सुटलेला आहे. असं न होता की उद्या जाऊन परत सर्दी खोकला व्हायचा ना रे. सनसेट बघायला तर खूपच मजा येते. आपण बघू शकता, मस्त सनसेट होतं, मस्त दिसतं, जबरदस्त. बरेचसे फोटो आपण क्लिक केलेले आहेत, त्यातले जे चांगलेले आले असतील तेच आपण इंस्टाला वगैरे अपलोड करणार आहोत. तर आपल्या इंस्टाला तुम्ही फॉलोअर्स नसाल तर प्लीज जेम्स रॉय 86ला नक्कीच फॉलो करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहितीच आहे परत परत तोच डायलॉग मारणं चुकीचं आहे. तर बघा, जसं आपल्याला नवीन नवीन कंटेंट मिळतील तसं तसं आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर देखेंगे, तिथपर्यंत तुम्ही सनसेटचे सिनेमॅटिक शॉट घ्या, बघा. चला, प्रियंकाचा जायचा मूड झाला आहे, कारण थंडी भरपूर आहे. तिने जॅकेट पण आणलेलं नाही आहे, कारण आम्हाला एवढा अंदाज नव्हता की आज बीचवर एवढा थंड वारा सुटला असेल. कारण टुरिस्ट पण तसे कमीच आहेत, त्या तिकडे भरपूर आहेत. ॲक्च्युली सनसेट पण मस्त दिसतं. ॲक्च्युली मला जायची इच्छा नाही होतं, नंतर काय करणार, मस्त वाटलं. बऱ्याच दिवसांनी बीचवर येऊन बसलो. चला, फायनली टाटा बाय बाय करतो, कारण गारवाला भरपूरच वाढत चालला आहे आणि समोर मस्त सनसेट होत चाललं असते असते. चला, प्रियंका वाट बघते, चलो.
फायनली आज शॉर्टच ब्लॉग टाकणार आहे, जास्त काही मोठा करणार नाही आहे. बट बघूया कसा तुम्हाला आवडतो की नाही. प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा. ठीक आहे, चल प्रियंका बाय कर. बाय. चलो टाटा.